औरंगाबादचं संभाजीनगर होऊ शकतं, उस्मानाबादचं धाराशिव होऊ शकतं आणि मग आपलं का नाही होऊ शकत, हा त्यातला मतितार्थ आहे, बाकी काही नाही आहे। कारण हा गाव तसा अडचणीचाच वाटत होता, परंतु बाजीरावच्या माध्यमातून त्यांनी जे काही सोयी सुविधा करायला सुरुवात केलेली आहे। पहिला तर आपल्या जिल्ह्यापासून येणारा मेन रस्ता जो अत्यंत खराब आणि बराच वेळ लागायचा यायला, तो परिपूर्ण झाला। गावातले अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते केलेत। पाण्याची योजना जी महत्वाची महिलांच्या डोक्यावरचा हंडा जो उतरवण्याचं काम त्यांनी केले, त्याबद्दल त्याला धन्यवाद। पानंद रस्ते आमच्या माध्यमातून सगळ्या डोंगरदऱ्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, झाडांची लागवड केलेली आहे आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून चांगला एक मोठा हॉल आणि एक मंदिर त्यांची मानस आहे की जेणेकरून या गावाचं वेगळं वैभव। आणि म्हणून करता मी त्याला सांगितलं, जर ज्या काही लोक इथं राहत नाहीत तर मग नाव काय असावं, हे जे काय आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही त्यांना बोललो। त्याला मी विचारलं की इथे काय वस्ती आहे का कोणाची इतर, तर बोलला नाही आहे। म्हणून मी त्यांना सांगितलं मग तुम्ही नाव बदला, कारण आज आपण पाहतोय की अहमदनगरचं अहिल्यानगर होऊ शकतं, आपलं औरंगाबादचं संभाजीनगर होऊ शकतं, उस्मानाबादचं धाराशिव होऊ शकतं आणि मग आपलं का नाही होऊ शकत, हा त्यातला मतितार्थ आहे, बाकी काही नाही आहे। आणि म्हणून करता आज आलो आम्ही। थोडंसं दिवसा यायला पाहिजे होतं, इथलं वातावरण रम्य परिसर पाहायचा होता, पण हरकत नाही आहे। पुढच्या टायमाला आम्ही नक्की दिवसा येऊ।